नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचे 4 वाजतात आणि आपण पाहताय 4च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीला सगळ्यात मोठी बातमी नीट लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन पहा, कारण उद्या देशभरात मॉक ड्रिल केलं जात आहे. युद्धाचा सायरन वाजवणार आहेत. मात्र हे खरं आहे, युद्ध नाही. तर युद्धावेळी नेमकं काय करावं याचं मॉक ड्रिल उद्या घेतलं जाईल. ज्या देशांमध्ये सतत युद्धाचा धोका असतो तिथं हवाई हल्ल्याचा सायरन वापरला जातो. काही सेकंद आधी इशारा देण्यासाठी सायरनचा वापर होतो, ज्यामुळे लोकांना लपण्यासाठी काही अवधी मिळतो. मोठ्या शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी असाल तर एअर सायरन, रेल अलर्ट ऐकता तुम्ही ताबडतोब जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाऊन लपू शकता. 7 मेला होणाऱ्या नागरी संरक्षणाशी संबंधित मॉक ड्रिलचं विशेष महत्व आहे. जर खरोखरच पाकिस्ताननं भारतातल्या काही महत्वाच्या शहरांवर अशा प्रकारचा एअर स्ट्राईक केला तर त्या एअर स्ट्राईक मधून कमीत कमी भारताचं नुकसान व्हावं, सामान्य जनतेनं स्वतःचं संरक्षण करावं, त्याचबरोबर त्या शहरातले महत्वाचे काही जे ॲसेट्स असतील, त्याचबरोबर मिलिटरीशी संबंधित काही महत्वाचे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्याला कन्सिलमेंट करण्यासाठी, कॅमोफ्लेज करण्यासाठी या अशा प्रकारच्या मॉक ड्रिल अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायरन अलर्ट. आणीबाणीच्या परिस्थितीत क्रॅश ब्लॅकआउट. शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद ठेवण्याचा सराव. महत्वाची ठिकाणं ओळखणार नाहीत अशा पद्धतीनं आच्छादित करावं. विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण. आपत्ती काळात स्थलांतर योजनेचा सराव. याबाबत संरक्षण तज्ञांनी काय म्हटलंय पाहूयात. गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत, ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं. म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा, किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा, किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा, तर त्यावेळेला त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं. कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं, परंतु जो सिव्हिलियन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो. मॉकड्रिल संदर्भात मोठी बातमी, कारण महाराष्ट्रात 16 शहरांमध्ये मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. प्रशासनाकडनं सर्व यंत्रणांना घरातले, दुकानातील, रस्त्यावरील सर्व लाईट्स बंद करा. सायरन वाजताच लाईट सुरू राहिल्या शत्रूच्या विमानांच्या ते नजरेस पडतं. लाईट बंद केल्यावर घरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जा. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तातडीनं बंद करा. ज्वलनशील गोष्टी सुरक्षित जागी ठेवा. कुणी जखमी झाल्यास सुरक्षित ठिकाणी हलवा. आणखी एक महत्वाची बातमी, महाराष्ट्रात उद्या 16 शहरांमध्ये मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट होणार आहे याची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, वायशेत, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. राज्यातील ज्या 16 शहरांमध्ये मॉकड्रिल करण्यात येणार आहे त्या ठिकाणांची काय महत्व आहे पाहूया. मुंबई, देशाची आर्थिक राजधानी, महत्वाचं औद्योगिक केंद्र. आरबीआय, शेअर बाजारासह देशातील सर्वच प्रमुख कंपन्यांची मुख्यालय, बीआरसी, सैन्य दलाची महत्वाची ठिकाणं. माझगाव डॉक, अंबरनाथमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी, महत्वाचं औद्योगिक केंद्र. ठाणे, पुणे, एनडीएसह विविध लष्करी तळ.
पुणे हवाई दलाचं देशातील प्रमुख तळ. पुणे मोठ्या प्रमाणात IT उद्योग. पिंपरी चिंचवड संरक्षण वाहन उद्योग निर्मिती कारखाने. पिंपरी चिंचवड शहराजवळ मोठ्या 2 औद्योगिक वसाहती. IT उद्योग. देवळाली आर्टिलरी सेंटर नाशकातलं. कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन तळ. नोट छपाई कारखाना. नाशिक हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखाना. उरण JNPT बंदर. तारापूर अणुऊर्जा केंद्र. रायगड RCFचा मोठा कारखाना. रायगड तेल शुद्धीकरण प्रकल्प. फळ प्रक्रिया प्रकल्प. रोहा धाटाव नागोटणे मोठा औद्योगिक केंद्र. देशातील मोठा पोलाद निर्मिती कारखाना. थळ वायशेत RCFचा मोठा कारखाना. तेल शुद्धीकरण प्रकल्प. रत्नागिरी सिंधुदुर्ग का महत्वाचं आहे? किनारी जिल्हा आहे, पर्यटन स्थळ आहे. मनमाड रेल्वे जंक्शन सगळ्यात मोठं रेल्वे जंक्शन. कृषी केंद्र देखील. भुसावळ देशातील महत्वाचं रेल्वे जंक्शन. वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी यासाठी देखील महत्वाचं आहे आणि म्हणूनच तिथं मॉकड्रिल होणार आहे. औष्णिक वीज प्रकल्प देखील भुसावळमध्ये. संभाजीनगरात देशातील महत्वाचा औद्योगिक केंद्र. औषध निर्मिती मद्य निर्मिती कारखाने. जायकवाडीसारखं मोठं धरण आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आलाय. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्र सरकारनं देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सतर्क राहण्यासाठी मॉकड्रिलचे निर्देश दिले. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉकड्रिलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल. यावेळी सायरन वाजवण्यात येणार आहे. सायरन कुठे कुठे वाजणार आहे? सरकारी भवन, प्रशासकीय भवन, पोलीस मुख्यालय. फायर स्टेशन, सैन्य ठिकाणं. शहरातील मोठे बाजार, गर्दीच्या जागा. कोणाचा सहभाग असणार आहे? तर जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन, सिव्हिल डिफेन्स, वॉर्डन आणि पोलीस. राष्ट्रीय सेवा योजना NSS, नेहरू युवा केंद्र संघटन NYKS. सायरन वाजल्यावर घाबरून जाऊ नका. बघा, सायरन वाजल्यावर काय कराल? घाबरू नका. सायरन वाजल्यावर उघड्या जागेपासून दूर व्हा. टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकार देत असलेल्या सूचनांवरच लक्ष द्या. केंद्रीय गृह मंत्रालयाची बैठक नुकतीच पार पडली आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. सर्व राज्यांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालीन यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत देशाच्या आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या तयारीसाठी आढावा घेण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव प्रचंड वाढलाय आणि कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवर उद्या देशभरात मॉकड्रिल करण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आलेत. दरम्यान काश्मीरच्या दल सरोवरात SDRFचे जवानांनी उद्याच्या मॉकड्रिलची जोरदार तयारी केली आहे. दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे SDRFच्या जवानांकडून मॉकड्रिलची तयारी केली जाते. देख सकते आज हमारी मॉक ड्रिल है रिगार्डिंग बोट कैप्साइजिंग. इसमें हम ये पब्लिकली ये दिखाने की कोशिश कर रहे हैं वाइल जब बोट कैप्साइज होती है यहाँ पे तो कैसे उसको रेस्क्यू किया जाता है. ये कल हमें नोटिस में ऑर्डर आया कि जहाँ पे अक्सर बोट कैप्साइजिंग होती है हम डल लेक में तैनात है क्योवाटी नेहरू पार्क, तो हमें इस चीज की नॉलेज होनी चाहिए. जब बोट पलटता है उसको कैसे सीधे किया जाता है, उसी के बारे में आज ये डिमॉन्स्ट्रेशन थी यहाँ पर. उसी के लिए हमें प्रैक्टिस करना था
अफसर के सामने दिखाना था कि ये कैसे होता है। पालघरमध्ये उद्या महत्त्वाच्या ठिकाणी मॉकड्रिल घेतलं जाणार आहे। पालघरपासूनच कराची हे 585 नॉटिकल मैल अंतरावर असून युद्धापासून धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची याबद्दल मॉकड्रिल होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पालघरमध्ये तारापूर अणुशक्ती केंद्र असल्यानं विशेष काळजी घेतली जाते। याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। युद्धचा भडका जो आहे तो कधी होऊ शकतो आणि यासाठीच केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून महाराष्ट्र सरकारला गाईडलाईन्स जे आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 16 शहरांचा जो आहे तो समावेश करण्यात आलेला आहे। मी सध्या तारापूर अणुशक्ती केंद्राच्या इथे आहे। तारापूर अणुशक्ती केंद्र हे अरबी समुद्राला लगत असल्यामुळे अतिसंवेदन म्हणून जाहीर करण्यात आले आणि त्यासाठीच उद्या या भागामध्ये रंगीत तालीम जी आहे ती डिफेन्स विभागाकडून घेण्यात येणार आहे। उद्या जे मॉकड्रिल आहे त्यामुळे जी पालघर जिल्हा प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभाग होऊन हे प्रशिक्षणाचा भाग जो आहे तो प्रशिक्षण घेण्यात यावं असं एकंदरीत आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर। मेजर जनरल अनिल बाम भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यावर नागरिकांनी काय करावं याचं प्रशिक्षण देण्यासाठी मॉकड्रिल होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी आणि मॉकड्रिल संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करणं टाळावं असं आवाहन बाम यांनी केलंय। दरम्यान अनिल बाम यांनी नागरिकांना काय आवाहन केलंय पाहूया। देशभरात उद्या खरं तर मॉकड्रिल होणार आहे आणि या सगळ्याची तयारी जी आहे ती राज्यभर केली जात आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण तज्ञ मेजर जनरल अनिल बाम सर आहे। हे यांना सगळ्यांना बॅटल इंडिकेटर्स म्हणतात। बॅटल इंडिकेटर्समध्ये असं म्हटलं जातं की ज्या लढाई व्हायच्या आधी जे ज्या कारवाई होतील, ज्या ज्या इंडिकेटर्स येतील त्याप्रमाणे किती आणि कसा कुठल्या तादादमध्ये होईल। मॉकड्रिल त्याचा आज एक भाग आहे। मॉकड्रिल हे याच्यासाठी केलं जातं की सिव्हिल डिफेन्समध्ये प्रॅक्टिस व्हायला पाहिजे। जेव्हा खरं युद्ध सुरू होईल आणि जेव्हा बलून जसं म्हणतात when the balloon goes up तेव्हा प्रत्येक माणसाला माहिती असलं पाहिजे त्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा त्या एरियामध्ये की त्याला काय कारवाई करायची आहे। ज्याच्यामध्ये जर का एअर रेड सायरन वाजल्यानंतर कुठे शह घ्यायचा, कुठे पनाह घ्यायची, कुठल्या बंकरमध्ये जायचं किंवा कुठल्या सेफ हाऊसमध्ये आपण गेलं पाहिजे जिथे ओव्हरहेड प्रोटेक्शन आहे, ज्याच्यानी जान मालची नुकसान नाही होणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरव बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। वळूयात पुढच्या बातमीकडे। उद्या मॉकड्रिल हे राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरात आणि संवेदनशील भागात होणार आहे। देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेलं उरण आणि तिथलं JNPT बंदर हे संवेदनशील ठिकाण मानलं जातं। मॉकड्रिलबाबत तिथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। भारत पाक तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने सुद्धा उद्या देशभरामध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जे मॉकड्रिल जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकतात याच JNPT परिसरामध्ये महत्त्वाचं बंदर जे आहे ते ओळखलं जातं आणि JNPT परिसरामधून जर आपण विचार केला अनेक महत्त्वाच्या ज्या कंपन्या आहेत त्या पेट्रोल कंपनी आहेत आणि देशभरामधून मोठ्या प्रमाणात आयात निर्यात जे आहे त्या याच बंदरामधून केली जाते। देशातलं सर्वात मोठं बंदर जे आहे JNPT म्हणून ओळखलं जातं। यामध्ये एक्सपोर्ट आयात निर्यात जे आहे याच बंदरामधून केलं जातं। त्यामुळे नेव्हीचं सुद्धा बेस कॅम्प जे आहे ते याच परिसरामध्ये आहे। त्या महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत सध्या सुरू झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर आपण बघितलं तर उद्या मॉकड्रिल जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। त्या उरण या परिसरामध्ये सुद्धा समुद्र किनारे असल्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने जे आहे ते खबरदारी घेण्याचा प्रयत्न दिसताना दिसून येतो। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार महत्त्वपूर्ण या गोष्टीसाठी अनेक बैठका सध्या सुरू झालेल्या आहेत की भारत पाक तणाव परिस्थिती निर्माण झालेली आहे या दृष्टीने जे आहे खबरदारी घेण्याचं जे काम आहे ते सरकारकडून केलं जात आहे। कॅमेरामन अजित जाधवसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई। पाकिस्तानी लष्करानं सोमवारी रात्री पुन्हा सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। पाकिस्तानी लष्करानं कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला। भारतीय लष्कराकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। एकीकडे भारतानं देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे युद्धखोर पाकिस्तान मागे हटायला काही तयार नाही। पाकिस्तान सातत्यानं चिथावणी देत असल्यानं भारतीय सैन्याकडूनही लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे।
भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे, कारण पुढील महिन्यात आणखी एक युद्धनौका भारताला मिळते आहे. ही युद्धनौका म्हणजेच रशियन बनावटीची स्टेल्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेट तमाल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची डिलिव्हरी आणि कमिशनिंग पुढील महिन्यातच होईल. भारतीय नौदलाकडे 17 पारंपरिक पाणबुड्या आणि 2 अणुऊर्जा पाणबुड्या आहेत, तसंच 6 मिसाइल बोट्स आणि 2 विमानवाहू युद्धनौका आहेत. या तमालची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया. 30 नॉटिकल मैल इतका वेग आहे. सुमारे 3900 टन वजनाची ही तमाल जहाज विरोधी ब्रह्मोस मिसाईल डागता येणार. पाणबुडी विरोधी युद्धासाठी खास डिझाईन. शत्रूच्या पाणबुडीवर हल्ल्यासाठी अँटी सबमरीन रॉकेट्स आणि टॉर्पिडो. तमाल युद्धनौकेवर हेलिकॉप्टर तैनात करता येतं. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून तमालची कमाल पाहायला मिळणार आहे. कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला होऊ शकतो या भीतीपोटी पाकिस्तानला चिंता सतावते. भारतासोबत वाढत्या तणावानं पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी मलेशिया दौराच पुढे ढकललाय. सोबतच शहाबाज यांना पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याकडून विश्वासघाताची भीती वाटतेय. पहलगाम हल्ल्यानंतर मुनीरनं स्वतःला पाकिस्तानचे सर्वोच्च नेते म्हणून सादर केलंय. अशा परिस्थितीत युद्धाच्या वातावरणाचा हवाला देत लष्कर प्रमुख सत्ता आपल्या हाती घेण्याची भीती शहाबाज यांना आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार चांगलंच घाबरलंय. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो असं आसिफ यांनी म्हटलंय. पाकिस्तानी सैन्याला पूर्णतः सज्ज ठेवण्यात आल्याचंही ते म्हणाले. भारत नियंत्रण रेषेजवळ कुठेही हल्ले करू शकतो असं आसिफ म्हणतात. भारत कधीही हल्ला करू शकतो, त्यामुळे पाक सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलंय. भारत नियंत्रण रेषेजवळ कोणत्याही ठिकाणी हल्ला करू शकतो. हल्ला केल्यास नवी दिल्लीला योग्य उत्तर देणार असल्याचंही आसिफ म्हणाले. पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी आहे. दुसरीकडे भारतासोबतच्या युद्धात इस्लामाबादचे नागरिक पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नाहीत. लाल मशिदीतील व्हिडिओनं पाकिस्तानची पोलखोल केली. लाल मशिदीचे मौलाना अब्दुल अजीज गाजी यांनी भारतासोबतच्या युद्धात पाकिस्तानला पाठिंबा देणार का असा सवाल विचारला. यावेळी पाठिंब्यासाठी कोणीही हात उचलला नाही. पाकिस्तान हिंदुस्तान की जंग में आप में से कितने लोग पाकिस्तान का साथ देंगे? हाथ खड़ा कर. कम ही नजर आ रहे हैं. इसका मतलब है कि काफी समझ पैदा हो चुकी है. मसला यह है कि पाकिस्तान और हिंदुस्तान की जंग इस्लाम की जंग ही नहीं है. पाकिस्तान की जंग कौमियत की जंग है. हिंदुस्तान में इतना जुल्म नहीं है जितना पाकिस्तान में जुल्म है. अवघ्या 100 तासात पाकिस्तानचा गेम ओव्हर होणार आहे. हे आम्ही का म्हणतोय? युद्धाच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानची किती दयनीय अवस्था आहे बघा. 100 तासात पाकचा गेम ओव्हर. पाकचं लष्कर पुन्हा गुडघे टेकणार. पाककडे फक्त 4 दिवसांचाच दारुगोळा. भारताच्या विरोधात युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानची हवा फुस झाली आहे. त्याला कारण आहे सैन्य आणि सैन्याचा दारुगोळा. युद्ध आणि तेही अणुयुद्धाची वल्गना करणाऱ्या पाकिस्तानकडे केवळ 96 तास पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक आहे. युद्धशक्ती कमजोर झाल्यानं पाकची शस्त्र फुसकी ठरणार आहेत. होय, पाकची शस्त्र फुसकी ठरणार आहेत. असं आम्ही का म्हणतोय ते पहा. हत्यारं दारुगोळा विकल्यानं शस्त्र भांडार रिकामं. 2023 मध्ये दारुगोळा विकून कमावले $364 दशलक्ष. सैन्यात रसद कपात, सराव बंद, युद्धाभ्यास नाही. पाकिस्तानची पूर्ण भिस्त ही M109 तोफा, BM-21 मल्टिपल रॉकेट लॉन्चर आणि SH-15 माउंटेड गन सिस्टीमवर अवलंबून आहे. सध्या पाकिस्तानकडे तोफा आहेत पण त्यात घालायला गोळे नाहीत. बंदुका आहेत पण गोळ्या नाहीत. लॉन्चर्स आहेत पण रॉकेट नाही.
रणगाड्या आहेत पण चालवायला इंधनच नाही, म्हणायला सैन्य आहे पण त्यांना खाऊ घालायला रेशन पाणी नाही. म्हणूनच आत्मविश्वास डळमळलेल्या या सैन्यानं मरण्यापेक्षा राजीनामा देणं पसंत केलाय. युक्रेन युद्धात पाकनं संधी शोधत कमाई केली आणि आपल्या देशाला आणि देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेत चाल ढकल केल्याचं आता पाकिस्तानातील जनताच म्हणतीये. कारण पाकनं 2023 मध्ये 42,000 BM-21 रॉकेट, 60,155 MM तोफगोळे, 1,30,000 रॉकेट विकून $1 मिलियन कमाई करत आपलं सैन्य भांडार रिकामं केलं. आणि म्हणूनच आता पाकिस्तानला चीन सारख्या विश्वासघातकी मित्राच्या भरवशावर हे युद्ध लढण्याची वेळ आली आहे. स्ट्रॅटेजिकरित्या हे खूप चुकीचं त्यांनी केलेलं आहे, कारण त्यांच्याकडे आता स्वतःसाठी गोळा बारूद नाही राहिला आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला की हे प्रूव्हन फॅक्ट आहे. त्यांच्या स्वतःच्या चीफनी म्हटलं होतं, जनरल बाजवानी, की आमच्याकडे 3 दिवसापेक्षा अधिक लढाई करायची क्षमता नाही. आता तर पाकनं तुर्कस्तानकडून युद्धनौका आणून देशातल्या घाबरलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हे युद्ध किती अल्पकाळ असेल याची कल्पना पाकच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना देखील आहे. आणि त्यामुळेच केवळ 100 तासात म्हणजेच 4 दिवसात पाकचा खेळ खल्लास होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर भारतीय लष्कराला कारवाईची मोकळीक दिल्यानं कंगाल असलेला पाकिस्तान आता चांगलाच बिथरलाय. भारताच्या वॉटर स्ट्राईक आणि फायनान्शियल स्ट्राईकचा झटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसतोय. त्यातच पाकिस्तानला अलर्ट असल्याचं दाखवण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागत आहेत. सैन्याची नियंत्रण रेषेवर तैनाती करणं, विमानांसाठी लागणारं इंधन, नियंत्रण रेषेवर पाठवावं लागणारं सामान, यासाठी पाकिस्तानमधील शहाबाज शरीफ सरकारला जवळपास 4 अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागत आहेत. इकडे भारतानं जम्मू आणि काश्मीरमधील बगलिहार आणि सलाल धरणांचे दरवाजे आता बंद केलेत. त्यामुळे येत्या काळामध्ये पाकिस्तानात अराजकता माजण्याची शक्यता आहे. चिनाब नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. पाणीपुरवठा कमी झाल्यानं खरीप हंगामात पाकिस्तानला तीव्र पाण्याची टंचाई भासू शकते. खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानला 21% पाण्याची टंचाई भासू शकते. चिनाब नदीचं पाणी पंजाब सिंध प्रांतासाठी मोठा स्रोत आहे. पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांताला मोठं नुकसान होणार आहे. पाकिस्तान पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढेल. गहू, धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसेल. पाकिस्तानात अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल. पुढची बातमी. जगातील बलाढ्य देशांपैकी एक असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन थेट भारतात येत आहेत. एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना पुतीन यांनी भारतात येण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याच्या निर्णयाला विशेष महत्त्व दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि आता ते आमंत्रण रशियानं स्वीकारलंय. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया भारतासोबत आहे अशी भूमिका पुतीन यांनी जाहीर केली होती. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिका भारताला मदत करेल. अमेरिकेच्या सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे. जॉन्सन यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. And such a large population and such an important country, and India has to stand against terrorism there as well. We'll do everything we can in the U.S. to support those efforts, and I think that's all part of this relationship as it develops. The Trump administration clearly understands the importance of that relationship and clearly understands the importance, the threat of terrorism. And so I think if that threat is increased, I think you'll see the administration, my belief is that they will focus more energy and resources and time to help assist with that. हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानमध्ये एटीएम बाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानात नागरिक प्रचंड घाबरलेत. पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एटीएम बाहेर मोठी गर्दी केली आहे. हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानी नागरिक रेशन देखील जमा करतायत. एटीएम बाहेरची ही रांग एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय.
हल्ल्याच्या भीतीनं पाकमध्ये एटीएमच्या बाहेर देखील मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. पैसे काढण्यासाठी, रेशन जमवून ठेवण्यासाठी प्रचंड गर्दी पाकिस्तानी नागरिकांची झाल्याचं दिसतंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये पाकिस्तानला मोठा झटका बसलाय. या बैठकीमध्ये कोणताही ठराव किंवा कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. याउलट पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित करण्यात आलेत. काही सदस्यांनी धर्माच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करण्याचा मुद्दा उपस्थित केला. काही देशांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणी आणि चिथावणीखोर कृती असल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर सदस्य देशांनी पाकिस्तानला भारतासोबतचा तणाव द्विपक्षीय पातळीवर सोडवण्याचा सल्ला दिलाय. UNSC कडून कोणताही ठराव किंवा अधिकृत निवेदन नाही. धर्माच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करण्याचा मुद्दा, पाकची क्षेपणास्त्र चाचणी, चिथावणीखोर कृती, लष्कर तोयबाचा हल्ल्यात सहभाग आहे का, भारतासोबतचा तणाव द्विपक्षीय पातळीवर सोडवा. भारताशी पंगा घेतल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल असा गंभीर इशारा मूडीजनं दिलाय. मूडीज ही आंतरराष्ट्रीय पतनामांकन संस्था आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. उलट आधीच आर्थिक संकटांनी घेरलेला आणि कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत असलेला पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या पूर्णतः उद्ध्वस्त होऊ शकतो असं मूडीजनं म्हटलंय. पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल, कारण यामुळे त्यांचा परकीय चलन साठा कमी होईल आणि आर्थिक विकास दर मंदावेल. मूडीजनं पाकला काय इशारा दिलाय चला पाहूयात. भारताशी तणाव वाढल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल. आधीच आर्थिक संकटात असलेला देश आणखी अडचणीत येईल. पाकिस्तानचा आर्थिक विकास थांबेल आणि चलनसाठा कमी होईल. पाकिस्ताननं शांततेवर लक्ष केंद्रित करावं, अन्यथा आर्थिक विनाश अटळ आहे. भारतीय नौदलाकडून मिगम स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केलं. महत्त्वाच्या चाचणीनं भारतीय नौदलाच्या युद्धक्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदल आणि DRDOचं अभिनंदन केलंय. मिगम क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया. मिगम पूर्णपणे भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र आहे. नौदलाच्या जहाजांवरून ते डागता येतं. समुद्रातील शत्रूंच्या लक्ष्यांवर अचूक मारा करण्याची क्षमता आहे. भारतीय नौदलाची संरक्षण सज्जता अधिक मजबूत झाली आहे. पहलगाम हल्ल्याच्या 3 दिवस आधी जम्मू काश्मीरमधील संभाव्य हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुप्तचर अहवाल प्राप्त झाला होता असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलाय. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपला दौरा रद्द केल्याचं देखील खरगेंनी आता म्हटलंय. हमले के 3 दिन पहले ही वहां इंटेलिजेंस रिपोर्ट मोदी जी को भेजा था और उसी लिए मोदी जी ने कश्मीर जाने का प्रोग्राम कैंसिल किया था. त्यामुळे आता काँग्रेसच्या खरगेंनी केलेल्या दाव्यानं आता खळबळ माजली आहे.